नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 8 ऑगस्ट 2025। 8 तारखेला म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी आता 9ला पाऊस सुरू होईल, काही ठिकाणी 10ला होईल, कुठं 11ला होईल, कुठं 12ला होईल, कुठं दुपारून होईल, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना, 11 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा, त्याच्यानंतर संगमनेर त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये देखील म्हणजे आज 8 ऑगस्ट 9, 10, 11 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे। घाटाच्या खाली शेतकऱ्याचे फोन आले होते, तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हा, पुन्हा त्याच्यानंतर कळवण, नाशिक, लासूर या शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या इकडे पाऊस नाही। चाळीसगावचे शेतकऱ्याचे फोन आले, पारवळ्याचे आले। तुमच्या तिकडे आज बघा, आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात, जळगाव जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आज म्हणजे चांगला जोराचा पाऊस सुरू होणार आहे, म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। आजपासून ते 11 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे, सगळ्यांना जीवदान ठरणार आहे, हे लक्षात घ्यायचं। आता हे झाला 8 तारखेपासून ते 11 ऑगस्ट पर्यंत अंदाज, म्हणजे आज 8 तारखे, 8, 9, 10, 11 4 दिवस दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे। सगळ्यांना जिथं पडला नाही तिथं देखील पडणार आहे, त्यांच्या पिकाला जीवदान ठरणारा हा पाऊस असणार आहे। त्याच्यानंतर 12 आणि 13 ऑगस्टला 2 दिवस थोडी विश्रांती घेईन। त्याच्यानंतर राज्यात 14 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट परत जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे। ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल, म्हणून विजेच्या कडकडासह होणार आहे। त्याच्यामुळे काय करा, 14 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या शेताच्या जिथं तळी असेल तर तुम्ही मोटर टाकले असेल, पाईप असेल ते काढून घ्या, कारण की त्याच्यानंतर त्या पावसामध्ये बऱ्याच धरणाचं जायकवाडीचं परत पाणी सुटणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या मोटर वाहून जातील, पाईप वाहून जातील, त्याच्यामुळं हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर ते 14 ते 18 सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मी म्हटलं होतं ना ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे। म्हणजे ऑगस्टमध्ये मी म्हटलं होतं ना 14 ते 18च्या दरम्यान जवळपास 40-1,000 गावाला पाऊस पडणार, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहेत, तर 30-32,000 गावाला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं। त्याच्यानंतर आता हे 14 ते 18चा एकदा पाऊस येणार आहे, त्याच्यानंतर 25, 26, 27, 28, 29 ऑगस्ट दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येणार आहे, त्याच्यात देखील 30-35,000 गावाला पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्याचा अंदाज लक्षात घ्या। पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये परत दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील सप्टेंबरमधला अंदाज लक्षात घ्यायचा। सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेवटच्या आठवड्यात, म्हणून हे लक्षात घ्यायचं। म्हणजे ऑगस्टमध्ये 2 मोठे पाऊस, सप्टेंबरमध्ये 2 मोठे पाऊस आणि ऑक्टोबरच्या फक्त पहिल्या आठवड्यातच एक चांगला पाऊस येणार आहे, आणि दुसऱ्या 20 ऑक्टोबर नंतर पाऊस परत काय होणार, निघून जाणार आहे। पण शेतकऱ्याला सांगतो, भविष्यामध्ये मात्र तुमच्या कष्टाचं नुकसान होऊ देणार नाही। त्याच्यानंतर हे पाऊस सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कर्नाटक, बेळगाव, तेलंगणा, आंध्र प्रदेश तिकडच्या भागात देखील पडणार आहे। कोकणातला पाऊस कायम राहणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं। अचानक वातावरणात बदल झाला, परत एक मेसेज दिला जाईल उद्याच्याला। धन्यवाद।